तर काय विषय मित्रांनो, तर आज चाललोय ज्या मैदानापासून आपल्या ब्लॉग बनवण्याची सुरुवात झाली आणि ते मैदान म्हणजे भारतातील पहिले हिंदकेसरी मानाचे मैदान पुसेगाव। तर नेहमीप्रमाणे स्प्लेंडर न घेता शाईन घेतली, चला म्हणलं आता निघावं। पुसेगाव मध्ये आल्यावर पहिलं म्हणलं जगदवंद्य जगद्गुरु श्री सेवागिरी महाराजांचं पहिलं दर्शन घ्यावं, कारण आपल्या ब्लॉगिंगला सुरुवात सेवागिरी महाराजांच्या कृपा आशीर्वादाने झालेली आहे। मैदानापाशी आल्यावर पहिल्यांदा गाडी लावून घेतली, चला म्हणलं आता दर्शन घ्यावं। सकाळी सकाळी लवकर आल्यामुळे दर्शनासाठी रांग कमी होती। अर्धा तास झाल्यावर रांगेतून लगेच श्री सेवागिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं आणि सेवागिरी महाराजांच्या समाधीचं दर्शन घेऊन बाहेर आल्यावर मन अगदी प्रसन्न झालं। चला म्हणलं आता दर्शन घेऊन झालंय, आता पहिलं मैदानाकडे जावं। लगेचच गाडी काढली, मैदानाकडे आलो। मैदानावर आलेल्या पहिली गाडी लावली, चला म्हणलं आता कोणकोणती बैल मैदानावर आलेत पहिलं बघूया। मैदानावर बैल बघायला आल्यावर पहिल्यांदा आपल्याला विठ्ठल नानांचा तेजा डॉन दिसला आणि तेजाच्या पायाला दुखापत झाल्यामुळे तेजा काय आज मैदानावर पळणार नव्हता। चला म्हणलं अजून कोणकोणती बैल मैदानावर आलेत बघूया। विठ्ठल नानांच्या तेजापासून पुढे आल्यावर आपल्याला द्वादश हिंदकेसरी बैलगाडी क्षेत्रातला देव बक्क्याबाई दिसला आणि बक्क्याबाईच्या अलीकडे मोहिल शेठ यांच्या दावणीतील नवीन हत्या महाराज 6300 दिसला। बक्क्याबाईपासून पुढे आल्यावर आपल्याला भोळा शंकर दिसला आणि भोळा शंकरची व्हिडिओ काढताना आपलं जीवाभावाचं फॅन फॉलोअर्स बी भेटलं।